नमस्कार मित्रांनो मी राजू बेंद्रे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक विशेष अशी योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना। ह्या योजनेद्वारे जर मुली असतील तर पालकांना पहिल्या मुलीसाठी 50,000 रुपये आणि दुसऱ्या मुलीसाठी 25,000 रुपये एवढी रक्कम त्यांना आता मिळणार आहे। तर मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसं करायचा, कोणते कागदपत्रे लागणार आहेत, कोण पात्र असणार आहेत, लाभ कसा मिळणार, अशी सर्व माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। जर तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजनेचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया। ह्यामध्ये अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा। त्याच्यानंतर अर्जदार व्यक्ती एक किंवा दोन मुली असतील तर तो अर्ज करण्याचं पात्र असणार आहे। जर व्यक्तीला 3 अपत्ये असतील तर तो व्यक्ती माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही। अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। मुलीचा जन्म हा 1 ऑगस्ट 2021 नंतर झालेला असावा। त्या अगोदर जन्मलेल्या मुली ह्या योजनेत अंतर्गत अर्ज करू शकत नाहीत। माझी कन्या भाग्यश्री योजनेचं बेनिफिट्स पाहूया। 1 मुलगी असेल तर 50,000 रुपये मिळणार, 2 मुली असतील तर 25,000 रुपये मिळणार। मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत ज्या अर्जदार उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांना पालक म्हणून वर सांगितलेले लाभ आर्थिक मदत स्वरूपात दिले जाणार आहेत। ह्यामध्ये केवळ मुलीसाठी लाभ मिळणार आहेत। जर मुलगा असेल तर लाभ मिळणार नाही। सोबत इतर पण काही निकष आहेत ते मी वर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, आता माझी कन्या भाग्यश्री योजनेचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत पहा। अर्जदाराचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मुलीची आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक। वर सांगितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजना ॲप्लिकेशन फॉर्म सादर करताना फॉर्मसोबत जोडायचा आहे। ह्या सर्व कागदपत्रासह इतर काही कागदपत्रे देखील लागू शकते, त्यामुळे अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट सोबत बाळगा म्हणजे येण्यावेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं आहे, हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात भरायचा आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊया। पहिला तुम्हाला सुरुवातीला माझी कन्या भाग्यश्री योजना ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करावं लागणार आहे। त्यासाठी तुम्ही वरील लिंकवर क्लिक करू शकता। तिथे योजनेचं GR आहे, त्यातून तुम्हाला शेवटी दिलेला फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्यायचं आहे। दुसरा म्हणजे फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे। चूक झाली तर दुसरा फॉर्म घ्यायचा आहे। चुकीची माहिती फॉर्ममध्ये सादर करायची नाही। फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळील महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे। तिथे अधिकाऱ्याकडे योजनेचं फॉर्म सर्व कागदपत्रासह सबमिट करायचं आहे। अधिकारी तुमचा फॉर्म व्हेरीफाय करतील। जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळेल। टिप म्हणजे तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जाऊन देखील अर्ज सादर करू शकता। अंगणवाडी सेविका किंवा कर्मचारी यांच्यामार्फत फॉर्म व्हेरीफाय केला जाऊ शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीनं माझी कन्या भाग्यश्री योजनेला तुम्ही फॉर्म भरू शकता। आपण या योजनेबद्दल सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ जर समजलं नसेल तर परत एकदा पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। इथं संपतो नवीन जय महाराष्ट्र। धन्यवाद।